जन्मालो त्याचे आज फळ झाले आज फळ झाले
जन्मालो त्यांचे जन्मालो त्यांचे आजी फळ
आजी फळ झाले
भजनी राधरी गाणी भजनी रसली गाणी जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संते भय निरसली खंते कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संते भय निरसली खंते तुका म्हणे काळ आता करू न शके बोळ तुम्ही सांभाळले संते भय निरसले खंते पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
परमात्मा प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणावर हे कीर्तन सेवेचं पुष्पार्पण करण्याच्या निमित्तानं कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आहे। या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत, दुर्लभ असणारी संतांची भेट झाली, त्यांची कृपा प्राप्त झाली। आयुष्यामध्ये जे जे मिळवायचं होतं ते संत कृपेने प्राप्त झालं आणि काळावर सुद्धा विजय मिळवण्याची शक्ती संत कृपेने प्राप्त झाली। अशा संत भेटीच्या, संत कृपेच्या अनुभवाचं वर्णन करणारा हा अभंग आहे। विठाला आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रथम वर्ष श्राद्ध आहे। या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांच्याच वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हरिनाम असावं, भजन असावं, कीर्तन असावं या दृष्टीनं त्यांच्या चरणी अर्पण करण्याच्या दृष्टीनं हा अभंग आपल्या पुढे ठेवलाय। माणसं येतात आणि ठराविक काळानंतर ते निघून जातात, आठवणी मात्र माणसांच्या अंतःकरणात असतात। म्हणून आपल्याला नामदेव महाराज वर्णन करताना एका अभंगात म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कृती जगा माझी। महाराज म्हणतात ही मंडळी निघून गेली, तशी आपल्यातलीच मंडळी निघून जातात आणि मग आपल्याला स्मरण नावाची जी गोष्ट आहे, आपल्या पितरांच्या दृष्टीने, वडिलांच्या दृष्टीने जो अंतःकरणामध्ये सतत स्मरण ठेवतो त्याला खऱ्या अर्थानं पुत्र म्हणतात। विठाला तुम्हाला मला प्राप्त झालेले जे आयुष्य आहे ते क्षणभंगूर आहे, पुढच्या क्षणाचा भरोसा नाही बरं। त्याचं कारण असं आहे की संत महात्म्याने अनेक अभंगात आपल्याला अभंग देऊन, प्रमाण देऊन वेळ नाही घेत, आपली वेळ थोडी आहे, क्षणभंगूर आहे। माशीनं जेवढा पंख हलवायला वेळ लागतो तेवढा प्राण जायला वेळ लागत नाही। हातात घेतलेला घास आपल्या मुखापर्यंत जाईल का नाही एवढा सुद्धा भरोसा नाही, म्हणून आयुष्याला क्षण हा शब्द वापरलेला। क्षण या शब्दाला संत वाङ्मयामध्ये, परमार्थामध्ये खूप मोठं महत्व आहे। अनेक अभंग आहेत, क्षणोक्षणी हा चित्रावा विचार, क्षणभर नाही भरवसा, अनेक अभंगात क्षण हा शब्द आलेला आहे। आपल्याला दिलेलं मनुष्य देह आहे, असा एक वर्ग आहे की तो फक्त एका वेळचा विचार करतो, त्याला पशु म्हणतात। असा एक वर्ग आहे की तो एका जन्माचा विचार करतो, त्याला तुमच्या माझ्यासारखा सामान्य मनुष्य म्हणतात। आणि असा एक वर्ग आहे की तो अंतकाळाचा विचार करतो, पुढच्या जन्माचा सुद्धा विचार करतो, त्याला साधक असं म्हणतात। विठाला पशुचं जीवन फक्त एक वेळ विचार करण्यासारखंच असतं, तो एकाच वेळेचा विचार करतो। गाई म्हशी समोर हिरवा चारा टाकला, त्या गायीनं भरपूर आणि पोट भरून खाल्ला, त्या चारा शिल्लक राहिल्यावर ती गाय असे विचार करीत नाही की आत्ताच भागले पण संध्याकाळी होईल म्हणून शिंगानं बाजूला सरकून ढिगारा लावून संध्याकाळी ती खाते का, अशी बुद्धी तिला नाही। का बरं? उलट ती त्या शिल्लक राहिलेल्या चाऱ्यावर मलमूत्र टाकून त्या ठिकाणी खराब करेल, तिला पुढच्या वेळेचा विचार नाही। पशुला पुढच्या वेळेचा विचार नाही, तो फक्त एकाच वेळेचा विचार करतो। आत्ता भागलं ना, मग आता भागलं ना असं म्हणणारी जी मंडळी आहेत ती संत वाङ्मयामध्ये पशुवत आहेत। विठ्ठला विठ्ठला पुढचा विचारच करीत नाही। आता पुढचा एक वर्ग असा आहे की तुमच्या माझ्यासारखा आहे, तो एका जन्माचा विचार करतो। आता आपण सुद्धा एकाच जन्माचा विचार करतो, कारण आपल्याला पुढे काहीच दृष्टी नाही आहे। एका जन्माचा विचार करताना माझी पोरं, माझी बायको, माझा संसार, माझा प्रपंच, माझी जमीन, माझे पैसे अडके, माझं धन, याचा एका जन्मापुरता विचार आहे। त्याचं कारण असं की मागं डकून बघितलं, किंवा ज्याला अतीत असं म्हणतात आणि ज्याला अनागत असं म्हणतात, या दोन्ही गोष्टीचा विचार आपल्याकडे नाही। आपण सामान्य मनुष्य, मागं डोकावलं आपण मागं कोण होतं माहित नाही आणि पुढे काय माहित नाही, फक्त आपल्याला आपल्या आत्ताच्या जन्माच्या पर्यंतच विचार आहे, म्हणून आपण विचार आत्तापुरताच करतो, त्याला सामान्य मनुष्य म्हणतात। पण जो साधक आहे, विचारी आहे, परमार्थिक आहे, साधना ज्यानं अवलंबन केलेले त्याला विचार हा पडत नाही आत्ता जन्माचा।
त्याला अंतकाळाचा विचार त्याच्या डोक्यात आहे. तो सतत असा विचार करतो की बाबा हे क्षणभंगूर आयुष्य आहे, माझं पुढं अंतकाळी काय होणार आहे त्याची, आणि तो तयारी पहिल्यापासून करतो. किंबहुना माऊलींची ओवी आहे. माऊली असं म्हणतात, हा जो साधू आहे, हा साधक आहे, तो काय करतो? न मरत करे मृत्यू सूचना. मरत नाही, पण मरणाची सूचना ज्याच्या अंतःकरणात सतत जागृत आहे त्याला साधू म्हणावं. याला दृष्टांत देताना माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलेला आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचत जावे. लोक म्हणतात महाराज कुठं सवड आहे आम्हाला काय वाचायला. परवा आम्ही काही ज्ञानेश्वरीतल्या वव्याचे अर्थ पाठवत होतो ऑनलाईनच्या. त्याच्यात एकाने आम्हाला सांगितलं, म्हणजे महाराज ज्ञानेश्वरी वाचावी वाटते पण ग्रंथ फारच मोठा हो, एवढा मोठा कधी वाचायचा नाही का. बाकीच्याला सगळ्याला वेळ आहे पण आपल्याला परमार्थ करण्याला वेळ नाही. माणसं म्हणतात महाराज काय तुम्हाला जमतं पण आमच्याकडे वेळ नाही हो. आमचे वडील कीर्तन करायचे, त्यावेळेला वडील कीर्तनात असं सांगायचे, माणसं असा परमार्थाला करायला सांगितलं की ते म्हणतात महाराज आम्हाला वेळच नाही. म्हणजे यार थोडा वेळ काढा. तर त्याचं उत्तर असं असायचं की काय सांगा महाराज, मरायला सुद्धा वेळ नाही. आता मरायला वेळ लागेल का विचार करा. विठ्ठला सुंदर ओवी आहे आणि ती तुमच्या माझ्या जीवनातल्या दररोजच्या जीवनात घडणारी गोष्ट आहे. माऊलींना आपल्या प्रपंचातलं उदाहरण देताना असं सांगितलं, केळवली नवरी जैसा का संन्यासी दिया परी नमरत करे मृत्यू सूचना. माऊली म्हणतात केळवली नवरी आहे. आता ही केळवली नवरी म्हणजे कोणती नवरी असते? केळवली नवरी हिला म्हणतात की जिचा साखरपुडा झालाय पण अजून लग्न नाही झालं, तिला म्हणतात केळवली नवरी. आणि त्याच्यावरून शब्द आला केळवण, किंवा आपण गडंगण किंवा काय म्हणत असेल तिथं, तर ती माऊलींचा शब्द आहे केळवली नवरी. ती केळवली नवरी म्हणजे जिचा साखरपुडा झालाय पण अद्याप तिचं लग्न झालं नाही. मोठी गंमत आहे बघा त्या मुलीकडे. जिचा साखरपुडा झालाय, वयाच्या 22व्या वर्षापर्यंत आईवडिलांच्या घरात राहते, पण काल साखरपुडा झाल्याबरोबर तिची सगळी वृत्ती बदलते आणि ती राहते माहेरात पण चिंतन सगळं सासरचं करते. कोणी जर तिला भेटलं ती म्हणती तिकडं आमच्या असं आहे तिकडं तसं आहे. हे जशी ती राहते माहेरात पण चिंतन त्या ठिकाणी सासरचं करते, तसंच साधू संतांनी तुम्हाला मला सांगितलं की राहा प्रपंचामध्ये आणि चिंतन परमार्थाचं करा. ही जी मुलगी आहे ज्याचा साखरपुडा झालेला आहे पण अद्याप लग्न झालं नाही, तिच्या पायाच्या धक्क्यानं 2 किलोचं 2 लिटर तेलच सांडून गेलं. तिची भावजही रागवली आणि सांगितलं त्याला, येऊ द्या तुमच्या भावाला येऊ द्या, तुमचं नाव सांगितल्याशिवाय राहणार नाही. जिचा साखरपुडा झालाय ती मुलगी एवढी धीट झाली होती, एवढी धीट झाली की ती म्हणते माझ्या भावाला सांगा, नाहीतर त्याच्या पुढे जाऊन कुणाला सांगा, मला राहायचंच किती दिवस. तिला पक्क माहिती आहे. विठ्ठला विठ्ठला. आता बघा हे गंमत म्हणून सांगितलं नाही, हा मी सांगितलेला प्रश्न सतत डोक्यात ठेवा. मला राहायचंय किती दिवस हा प्रश्न सदैव सतत आपल्याला चिंतनीय आणि विषयात अतिशय महत्वाचा माऊली सांगतात. राहायचंय किती दिवस हा जर प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर असेल तर तो चांगलाच वागणार महाराज. त्याला
त्याची सुरुवात अशी की पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवणी राहते तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठवून गेला. याच्यामध्ये नाथ बाबा सुद्धा हेच सांगताय. मी विषय आपल्या पुढे असं सांगत होतो. फार महत्वाचा प्रश्न आहे, चिंतनीय प्रश्न आहे. तो आपल्याजवळ सदैव आपल्या विचारात असावा. आपल्याला राहायचे किती दिवस हा जर प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आणि सतत असेल तर कोणताही माणूस कुणाशी ईर्ष्या करणार नाही, कुणाशी भांडणार नाही, किंवा कुणाचं वैर करणार नाही. त्याला माहिती आहे की बाबा आपल्याला काय राहायचंय थोडे दिवस. हा विचार आपल्या अंतःकरणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला विचारी आहेत असं म्हणता येत नाही. त्याचं कारण आपण विचार करताना बाकीच्या नाशिवंत आणि मिथ्या गोष्टीचा विचार करीत असल्या कारणानं मूळ विषय आपण सोडून जातो. एखाद्याच्या अंत्यक्रियेच्या वेळेला एखादा मनुष्य गेला आणि ज्या वेळेला चित्तात धगधग जळत असते मोठ्यानं, फार मोठा जाळ चाललेला आहे, त्यावेळेला त्याकडं बघत उगच ह्या माणसाला असं वाटतं की आपलं नाही असं होणार. वाटतं ना की आपलं नाही असं होणार, आपलंही असंच होणार. आणि हे ज्याला माहिती आहे, याचा विचार जो करतो, अंतकाळाचा विचार जो करतो, त्याला खऱ्या अर्थानं सुज्ञ म्हणतात, विचारी म्हणतात. म्हणून तो चांगला कधी वागतो की त्यावेळेला त्याला कळतं बा. डॉक्टरनी एखाद्याला सांगितलं पुढच्या महिन्यात तुम्ही जाणार, आता काय तुम्ही वाचत नाही. मग तिकडून दवाखान्यात आला की तू सगळ्यांनाच हात जोडतो, बाबा काय चुकलं असतं तर माफ करा बरं का, जायचंय आता. चुकून तुम्हाला काही बोललं असेल माफ करा. का बरं? अंतकाळाचा विचार ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही. त्याला माहिती आहे की आपल्याला हे जग सोडून जायचं आहे. हे कुणाचं आहे? सगळं क्षणभंगूर अशा प्रकारचं भोगलेलं आहे. येताना आपण काही आणलं नाही आणि जाताना सुद्धा आपल्याला काहीही नेता येणार नाही. हे सगळं आपण हजार वेळा ऐकलं, किंबहुना आपण अनेक वेळेला सांगितलं, ऐकलं, पण उमगलंय असं म्हणता येणार नाही. विठ्ठला जर खऱ्या अर्थानं उमगलं असतं तर असं वागलेच नसते माणसं, नाही का? माणसं सुज्ञ कधी वागतील की त्याला हे लक्षात आलेलं आहे. हे कळण्यासाठी हा विचार ज्या साधू संतांनी आपल्याकडे दिला की बाबा ज्याचा अभिमान धरून तू या ठिकाणी कोणाच्या जोरावर एवढ्या मोठ्यानं राहतो, कोणाच्या जोरावर काय शक्ती अशी तुझ्या पाठीमागे की तू कुणालाच भीत नाही. माऊलींनी प्रश्न विचारला ज्ञानेश्वरीमध्ये, ही माणसं अशी का वागतात, कोणाच्या जोरावर, कुठली शक्ती यांच्या पाठीमागे की हे मृत्यूचं भय दारात उभा असताना, क्षणभंगूर ध्येय असताना सुद्धा हा मोठ्या अभिमानानं, देहाच्या अभिमानानं जगतो तो कशावर? याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे फक्त त्याच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानामुळे. हे अज्ञान दूर जे करतात आणि ज्याच्यासाठीच ती आलेली आहेत त्या संत मंडळींची आयुष्यात एकच तळमळ की आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची योग्य जाणीव देणं. याच्यासाठी संत महात्म्यांचं वाङ्मय आहे. स्वस्वरूपाची जाणीव म्हणजे नेमकं काय असतंय? नेमकी एक गोष्ट आहे की आपल्याला जर सरळ सहज प्रश्न विचारला, बा तुम्ही कोण आहे, सहज प्रश्न विचारला तुम्ही कोण आहे, तर काही मंडळी असं करतील की आपल्या खिशातलं कार्ड काढतील आणि ते आपल्या हातात देतील, त्याचं नाव, गाव, पत्ता वगैरे असं. आपण कोण आहेत याचा विचार ज्या वाङ्मयात आला ते परमार्थिक वाङ्मयामध्ये हा प्रश्न विचारला, मी कोण ऐसा करावा विचार. मी कोण आहे याचा विचार ज्याला कळाला त्याला सगळंच कळालं, आत्मस्वरूपाची जाणीव झाली. आपल्याला अजून नेमकं तेच कळालं नाही. मी कोण आहे म्हणलं की आपण नाव सांगून जाणार, पण माऊली म्हणतात हे नाव येताना आणलं नाही. उपजल्या बालकासी, माऊली म्हणतात जन्माला आलेल्या मुलाला नाव घेऊन तो आलेलाच नाही, आपण त्याला दिलं, ही उपाधी आपण दिलेली आहे. शरीर म्हणजे तुम्ही आहेत का याचा जर विचार केला तर शरीर म्हणजे आपण जर असेल, हे शरीर म्हणजे आपण जर असेल तर काही वेळेला दुर्दैवानं अशी वेळ येते की डॉक्टरला तो विनंती करतो, डॉक्टर मला जगायचंय बरं का, माझा पाय काढायची वेळ आली तरी काढून टाका पण मला वाचवा, माझा हात काढला तरी चालेल, हात जाऊ द्या पण मला वाचवा, डोळा काढायची वेळ आली तर डोळा काढा पण मला वाचवा. याचा अर्थ पाय म्हणजे तुम्ही नाही, डोळे म्हणजे तुम्ही नाही, कान म्हणजे तुम्ही नाही,
हात म्हणजे तुम्ही नाहीत, म्हणजे तुम्ही म्हणजे नेमकं कोण हा विचार देता सांगितला, त्याला परमार्थ म्हणतात. विठ्ठला आणि जोपर्यंत हा प्रश्न आपल्याला कळत नाही तोपर्यंत जीवनाचा अर्थ आपल्याला कळणारच नाही किंवा मी म्हणजे कोण आहे. स्वामी विवेकानंदाच्या जवळ एक मनुष्य गेला आणि विवेकानंदाला त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला देवाचा साक्षात्कार होतो, देव भेटतो असं आम्ही ऐकलेलं आहे, तर तुमच्याकडे जर देव आलाच तर आमच्या घरी पाठवाल का? त्याला वाटलं ते पाहुणा आहे का काय, ते घरी पाठवा म्हणाला. स्वामी हसले, संत महात्मे रागवत नाही, हसले आणि त्यांनी सांगितलं देव नक्की तुझ्या घरी पाठवतो, पण तुझा पत्ता तर मला दे ना भाऊ. मग त्यानं आपल्या खिशातलं कार्ड काढलं, स्वामींच्या हातात दिलं, स्वामींनी असं धरलं, त्याने सांगितलं हा घराचा पत्ता आहे का तुझ्या? अरे म्हणले हा घराचा पत्ता झाला, तुझा पत्ता काय नाही का? दुसरं कार्ड त्यांनी काढून दिलं, मग ते होतं ऑफिसचं, त्याच्यात ऑफिसचा पत्ता होता. अरे म्हणले हा घराचा पत्ता झाला, हा ऑफिसचा पत्ता झाला, तुझा पत्ता काय आहे नेमका? तो गडबडला आणि स्वामींनी एकच उत्तर दिलं, ज्या दिवशी तुला स्वतःचा पत्ता कळेल त्या दिवशी देव आपण होऊन तुझ्या घरी येईल. विठ्ठला आणि या सगळ्या ज्ञानाचा ज्यांच्याकडे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कोठार भरलेलं आहे, अशी संत मंडळी ज्या वेळेला अवताराला येतात त्यांना दुसरं तिसरं काहीच काम करायचं नाही, फक्त आपल्याला शिकवायचे. अर्भकाचे साठी पंते हाती धरली बाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. लहान पोराला शिकवण्यासाठी जसं शिक्षक शिकवतात त्याच पद्धतीने संत महात्मे हे सांगण्यासाठी ते अवताराला आले. मग या जन्मामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? माणूस किती जगला हे जास्त महत्वाचं नाही, पण मनुष्य कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे. फार मोठी मंडळी आहेत, फार कमी आयुष्याची आहे. माऊलींचं आयुष्य 22 वर्ष आहे. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज 42 वर्षी थे आणि वैकुंठवासाला गेले. अल्पायुष्यामध्ये ही मंडळी मोठी कीर्ती करून गेली. किती जगलं हे महत्वाचं नाही, उलट एका ठिकाणी असं सांगितलं की जास्त जगणं बर का, जास्त जगणं. ते म्हणतात की हा वरदान आहे का शाप आहे याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की खूप जगला एखादा माणूस पण परमार्थ केला नाही, त्याला काहीच उपयोग नाही, तो जगून सुद्धा उपयोग नाही. आयुष्य असं असावं की ज्या आयुष्यामध्ये जगताना चांगल्या क्रिया आपल्याला समाजासाठी स्वतःच्या उद्धारासाठी करता येतील इतपत तुमचे इंद्रिय तुमच्या कामी येण्यासारखी अवस्था असावी. अन्यथा वर्णन करताना संत वाङ्मयामध्ये सांगितले मज नाही हातपाय डोळा पडली झापड, नाही का? पुढे काय अवस्था आहे ते म्हणतात, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड नाकातनं तोंडात यायला लागलं. आणि त्याच्या पुढची अवस्था वर्णन करताना सांगितलं बाबा ऐका, श्वानापरी गती झाली, अवघे करती हाडहाड. हाडहाड करतात म्हणजे त्याचा तिरस्कार करतात. अशा जगण्याला काहीही किंमत नाही. विठ्ठला म्हणून कथा करण्याची सामुग्री इंद्रिय जोपर्यंत आहेत त्याच्यासाठी साधू संतांनी देवाच्या पुढे आणि विनंती केली, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ
संतांनी देवाच्या पुढे उभा राहून विनंती केली, आपण काय करतो आणि ते काय करतात बघा. साधू संत देवापुढे उभा राहिले. कथेची सामुग्री देहवसानावरी नको जाऊ देव भंगा गात्री माझी पांडुरंगा. पुढे सांगितलं ऐका, आयुष्य करी होणे परी मजा आवडो कीर्तने. आयुष्य कमी झालं तरी चालेल, पण परमार्थाने चांगल्या गोष्टी आपल्याला आवडाव्यात. हे शिक्षण ज्या साधू संतांनी दिलं, त्या संत महात्म्याला ओळखून त्यांची कृपा आपल्या आयुष्यात होणं अतिशय महत्वाचं आहे. जीवन जगताना सत्पुरुषाच्या चांगल्या माणसांच्या संगतीत जीवन जर जगलं तर ते जीवन अत्यंत उत्तम तऱ्हेने आपल्याला जगता येतं, कारण त्यांच्याकडे विचार आहे. विचाराशिवाय माणूस कधीही श्रीमंत होत नाही, किंबहुना चांगलं जीवन जगू शकत नाही. विचार हे मोठं साधन आहे, आणि हा विचार जे देतात त्याला सत्पुरुष म्हणतात, संत म्हणतात, महात्मे म्हणतात, चांगली व्यक्ती असं म्हणतात. या मंडळींच्या संगतीत राहावं, त्यांच्या संगतीत शिक्षण घ्यावं. ही संत मंडळी भेटावीत आपल्याला. ती भेटण्याच्या दृष्टीने विचार केला तर ती काही सहजासहजी भेटत नाही बरं का. दोन गोष्टी आहेत. एक पूर्वपुण्यही आपल्याकडे जास्त लागते, आणि दुसरं गोष्ट आपलं प्रारब्ध बलवत्तर लागतं. नुसतं संत महात्मा भेटून चालत नाही, तर संत महात्मा ओळखता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला संत भेटून आपल्याला ओळखता येत नाहीत. विठ्ठला विठ्ठला पुष्कळला चांगली माणसं भेटली तरी आपण त्यालाच नावं ठेवतो, कारण आपली बुद्धी तिथपर्यंत जात नाही. पंढरपूरला एक तपकिरी बुवा नावाचे एक साधू होऊन गेले. तो साधू होता आणि सत्पुरुष होता. संतांच्या अंतकरणात समाजाच्या संबंधामध्ये कळवळा असतो बरं. समाजाकडे त्यांनी बघितलं, आणि बघितल्यावर त्यांना असं वाटायचं की लोक पैशावर जेवढं प्रेम करतात ना, तेवढं जर परमात्म्यावर केलं तर यांचा उद्धार होईल. म्हणून पैशावरचं प्रेम यांचं कमी व्हावं याच्या दृष्टीने तो साधू आणि प्रयत्न करायचा. काय करायचा प्रयत्न असा होता की दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो भेटेल त्याला पैसे मागायचे. खरा तर साधू आहे, आणि असे पैसे मागायचे, द्या मला काहीतरी द्या, अडवायचं पैसे मागायचे. लोकात टीका होऊ लागली, म्हणजे हा लोभी आहे बरं का पैशाचा, सारखाच पैसे मागत हिंडतो रस्त्यानं. पण त्याचं वर्तन जर त्यांचं बघितलं तर दिवसभर गोळा होणारा पैसा संध्याकाळी जायचं, चंद्रभागेमध्ये अर्पण करायचं, सगळे टाकून द्यायचं. हे सगळं एक जणानं बघितलं, म्हणले महाराज दिवसभर वनमन करून जो भेटेल त्याच्याकडून तुम्ही पै पै गोळा करता आणि संध्याकाळी आणून चंद्रभागेमध्ये अर्पण करता, हे कशासाठी? आणि त्याने दिलेलं उत्तर जे होतं ते उत्तर असं आहे, ते म्हणतात लोकांना मी पैसे मागतो, मी साधू असल्यामुळे लोक मला पैसे देतात, आणि मी ते चंद्रभागेत अर्पण का करतो त्याचं कारण त्या निमित्ताने तरी लोकांचं पैशावरचं प्रेम कमी होऊन परमात्म्यावर लागेल, म्हणून हा प्रयत्न आहे. विठ्ठला या सत्पुरुषाचं हे वर्तन कळायला सुद्धा एक विशेष बुद्धी लागेल बरं का. नाहीतर आपण असं म्हणणार लोभी आहे पैशाचा, भीक मागतो सारखे पैशाला. वर्करने त्याचा अभ्यास करून उपयोगाचा नाही. सत्पुरुष ओळखायला आला पाहिजे, भेटला पाहिजे, आणि त्यांची कृपा झाली पाहिजे, त्यांनी आपल्यावर कृपा केली पाहिजे. हे सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला जीवनामध्ये आपण जगायचं सार्थक होतं. आणि म्हणून महाराज म्हणतात माझ्या जीवनात ही गोष्ट झाली, मला सत्पुरुष भेटले, त्यांची कृपा मला प्राप्त झाली, त्यामुळं मी जन्माला आलेलो आहे, त्याचं मला अत्यंत अशा प्रकारचा आनंद होतो, सार्थक झाल्यासारखं वाटतं. ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज जन्म आलो त्याचे आजी फळ झालो आजी फळ
अभंगाचं पहिलं चरण आपल्या पुढे चिंतनाला ठेवलेलं आहे. त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज असं म्हणतात, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माला आलो त्याचं साचं म्हणजे खरं फळ आम्हाला आता आज मिळालेलं आहे. मला थोडा थोडा वेळात विचार करायचा आहे. या अभंगाचा पहिल्या चरणाचा विचार करताना पहिलीच एक गोष्ट महत्वाची आहे की महाराज जन्माला आल्याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त करतात, किंबहुना जगलो त्याचा आनंद वाटतो. याला खऱ्या अर्थानं जीवन म्हणतात. पाठीमागं वळून बघितलं जीवनातलं, जर ज्याच्या अंतकरणात सारखी तळमळ वाटते त्याच्या जीवनात काही अर्थ नाही. म्हणून एक प्रमाण सांगतो आपल्याला, कवतुक वाटे झाली यावेचाचे नाममंगळाचे तिने गुणे. जगलेल्या आयुष्याचं कौतुक ज्यांना वाटतं ते आयुष्य खऱ्या अर्थानं जगलं असं म्हणावं. विठ्ठला आतापर्यंत जगलेल्या आयुष्याकडे पाठीमागं वळून जर बघितलं आणि त्याला जर तळमळ वाटत असेल, अरे 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 काहीच नाही, मला काहीच मिळालं नाही, मला काहीच साध्य करता नाही आलं, मग इतके 60-70 वर्ष जगला तो काहीच उपयोगाचा झाला नाही. त्याला तळमळ आहे, हळमळ आहे. 60-70 वर्ष जगला, मागच्या आयुष्याचा विचार करायला लागला की अंतकरणामध्ये तळमळ निर्माण झाली. वारीला गेलो असतो बरं का, पण आता काय 70 लागले, बसल्या जागेवर उठवत नाही म्हणून जाणाऱ्या बघितलं की त्याला तळमळ वाटते. अरे मला नाही हो घडलं हे. एक विशिष्ट काळ आहे. एखाद्या माणसानं 70-80 वर्षी जर असं ठरवलं की काही नाही आता 4 मजली बिल्डिंग बांधायची 80 वर्षी, शास्त्रांत बाबा 80 वर्षी बिल्डिंग जर बांधली 4 मजली तर वर्ष श्राद्ध आणि वास्तुशांती एकाच दिवशी करावं लागेल, नाही का? विठ्ठला गेली वेळ, गेली निघून. विशिष्ट काळ आहे. म्हणून जगलेल्या आयुष्याचं कौतुक वाटावं इतकं चांगलं जगावं. मागं वळून बघितलं की कौतुक वाटावं. हे प्रपंच करू नये असं म्हणत नाही, प्रपंच पण परमार्थ स्वरूप करावा. प्रपंच बाधक नाहीये, उलट प्रपंचात राहून परमार्थ चांगला करता येतो. साधू संतांनी सांगितलं बाबा प्रपंचात राहा पण परमार्थ प्रपंचात कर. मी एक वाक्य सांगतो ती लक्षात ठेवा, फार महत्वाचं वाक्य. वाक्य असं आहे की ज्याला घरातली चालती बोलती माणसं प्रसन्न ठेवता येत नाही, हसवता येत नाही, त्याला दगडाचा, तांब्यांचा, पितळ्याचा देव कधीच हसणार नाही. तो फार लांब आहे. विठ्ठला परमार्थ म्हणजे तरी दुसरं काय असतं मला सांगा. म्हणून जगलेल्या आयुष्याचं कौतुक वाटावं. असं आयुष्य आपलं आहे का आपणच बघायचं. हे दुसऱ्याला विचारून दुसऱ्याच्या सर्टिफिकेटवर काय उपयोगाचं नाही. ही स्वार्थी मंडळी, ज्यांची काही इच्छा आहे ती मंडळी आपली कौतुक करतील, महाराज तुमचं फार चांगलं हो, त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ही मंडळी तेवढ्या पुरती आहे. काही स्वार्थ साधला नाही तर एका क्षणामध्ये टिकेला आपल्याला त्या ठिकाणी. म्हणून जनजैसा ओक धरिता धरवेना. जगाचं बोलणं म्हणजे वकारी सटका असतं महाराज म्हणतात. एकदा एखादा माणूस
सारखा तुम्हाला बोट्यावर बसून जाता येता राम 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 करतो सारखा. मला वाटतं आपल्याला फार मानतात बरं का, सारखा राम राम करतात. पण कालांतरानं काही पैसे काही द्रव्य त्याने मागितलं आणि ते दिलं नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी राम राम त्याचा बंद होतो. का बरं? हे ह्याचं काहीच गरज नाही. आपण कोण आहेत, आपण कसं वागलो, आपण काय केलं हे दुसऱ्या कुणाला जरी माहित नसलं तरी स्वतःला आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण कोण आहे हे दुसऱ्याला विचारायची गरज नाही. मीराबाई म्हणतात, तेरा मन दर्पण कहलाय. मनोरूपी आरशात आपल्या आपण जर डोकून बघितलं तर आपली प्रतिमा आपल्याला बरोबर समजते. विठाला महाराज या अभंगामध्ये पहिल्या चरणात आणि जन्माला आलो त्याचं कौतुक करतायत, किंबहुना आनंद मानतायत, किंबहुना त्यांना इतकं चांगलं वाटतं की आता मी जन्माला आलो त्याचं फळ मला इतकं चांगलं प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थानं जन्माला येणं हे दुःखाचं कारण आहे, तरी पण महाराज आणि त्या ठिकाणी असं दुःखाचं असून सुद्धा ते त्याला आणि त्याचं कौतुक करतायत. अनेक अभंग असे आहेत की अनेक अभंगात जन्माला येणं हे पातकाचं मूळ असं समजलंय. सुखदुःखाच्या रूपानं कर्म भोगण्यासाठी जन्माला यावंच लागतं त्या जीवाला, आणि त्या जीवाला जन्माला येताना खूप मोठा त्रास आहे, मरताना सुद्धा त्रास आहे, दोन्ही अवस्थेत त्रास आहे. लक्षात ठेवा. जन्मताना काय आहे, नाका तोंडामध्ये कुर्मीकडे जातात, विष्ठेच्या दाथरामध्ये पचावं लागतं, 9 मास आईच्या लहानशा उदरात राहून उघडावं लागतं, आणि कसं तरी त्या 9 मासानंतर त्याला जन्म होतो. इतका त्रास होऊन महाराज म्हणतात, ह्या यातना या वेदना काय सांगाव्या, काय सांगू गर्भीची मज भोगिता नारायण मज भोगिता नारायण मास मळ मूत्र मास मळ यातना वेदना मृत्यू समयी शरीरातनं प्राण निघून जाताना 1000 इंगळ्या चावल्यासारखं दुःख होतं, तरी महाराज या अभंगात जन्माला आलो त्याचं कौतुक करतायत. शरीराला नावं ठेवणारी अभंग खूप लिहिलेली आहेत, तरी पण या अभंगामध्ये जन्माविषयी अत्यंत आनंदानं व्यक्त केलेले शब्द आहेत. का बरं? हे दोन्ही बोलणं कसं आहे बघा. इकडं सांगायचं शरीर आहे ते कसं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार नाही, शरीरा अमंगळ आहे, शरीरा इतका अमंगळ कोणतीच गोष्ट नाही, असं या अभंगात इकडं म्हणायचं. दुसऱ्या अभंगात म्हणायचं, आज मला जन्माला आलो त्याचं कौतुक वाटतंय. एकाच गोष्टीच्या अनुकूल आणि प्रतिकूल आणि प्रतिक्रिया एकदाच कधी नसतात. एक तर प्रतिक्रिया अनुकूल तरी असते, नाही तर प्रतिकूल तरी असते. अनुकूल प्रतिकूल एका वस्तूच्या प्रतिक्रिया कधीच नसतात. एक तर आवडलं म्हणतो, नाही तर नावडलं म्हणतो, पण मला आवडलं पण नावडलं पण, असं कसं म्हणता येईल? एक प्रतिक्रिया. पण महाराज एकाच जन्माच्या संबंधामध्ये 2 वेळेला 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. एक म्हणतात जन्माला आलो त्याचं कौतुक वाटतंय, आणि दुसरं म्हणतात जन्माला येणं पातकाचा मूळ आहे, शरीर दुःखाचं कोठार, रोगाचं भांडार आहे, ते काही चांगलं नाही, अमंगळ आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया एका बाजूने आहे. एकाच वस्तूंच्या 2 प्रतिक्रिया कशा काय येतील? त्याचं कारण असं आहे की एक त्याच्यासाठी उदाहरण दिलं. ते उदाहरण असं आहे की एक मनुष्य रस्त्यामध्ये दुसऱ्या माणसाला भेटल्यावर त्यानं म्हणला हात पुढे करा. त्यानं हात पुढे केला. हात पुढे केल्याबरोबर तो भेटलेल्या माणसानं त्याच्या हातामध्ये ढेकळासारखा एक असा मातीच्या खड्यासारखा खडा त्याच्या हातात ठेवला. सकाळी सकाळी आपल्या हातामध्ये मातीचा खडा त्यानं ठेवला, याचा राग आला. त्यानं तो खडा फेकून दिला, आणि फेकून दिल्यावर त्याने म्हणल्यावर सकाळी काय चेष्टा लावली वा. ते म्हणले अरे तुला कळालंच नाही, तू असं कर म्हणले, ज्या हातावर तो खडा ठेवला होता मातीसारखा ढेकळासारखा, त्या हाताचा वास घे बरं. त्यांना हात असा जवळ नेल्याबरोबर
एकदम सुगंध ज्या वेळेला आला की तो अतिशय आनंद देणारा असा सुगंध हाताला आला. त्यानं विचारलं काय होता नेमका? म्हणले बाबा ही तोळ्यावर मिळणारी गोष्ट मी तुझ्या हातात ठेवली होती. त्याचं नाव आहे कस्तुरी. जी हरणाच्या नाभी क्षेत्रामध्ये असते ती कस्तुरी आहे आणि ती तुझ्याजवळ ती तोळ्यावर सुद्धा मिळत नाही. फेकून दिल्यावर त्याला असं वाटलं की अरे फेकून दिलेली वस्तू परत शोधावी म्हणून तो शोधायला लागला. शास्त्रकाराने प्रश्न विचारलाय फेकून देणारा कोण आहे? तोच. आणि शोधणारा सुद्धा कोण आहे? तोच. त्याचं कारण त्याला त्या वस्तूच्या दोन गोष्टी आहेत. स्वरूपानं वस्तू ओबडधोबड आहे पण फलाच्या दृष्टीने ती सफलता त्याच्यामध्ये आहे. हे जसं आणि या कस्तुरीच्या संबंधात आहे तसंच हे देहाच्या संबंधामध्ये आहे. देह स्वरूपाने अमंगळ आहे, अपवित्र आहे, पण फलाच्या दृष्टीने देहाचा विचार जर केला तर तो अत्यंत सफलता प्राप्त करून देणार आहे. विठ्ठल आणि म्हणून या शरीराला हे शरीर आपल्याला चांगलं म्हणायचं नाही आणि वाईट म्हणायचं नाही. म्हणून बघा महात्म्याने शरीराविषयी प्रेम पण व्यक्त केलं नाही आणि शरीराच्या विषयी द्वेष पण केला नाही. कुठे गंमत आहे बरं का, तुम्हाला सांगतो. खरा अभ्यास असला की ते आपल्या पुढे सगळे विचार आपल्याकडे येतात. बघा गंमत अशी आहे की महात्म्याला जर विचारलं बाबा तुम्हाला जगा वाटतं का मरा वाटतं, तुमच्या माझ्यासारखा माणूस काय विचार करेल बरं? तू सांगाल मला भरपूर जगा वाटतं, मला भरपूर आयुष्य असावं. त्याचं कारण आहे आपल्याला आहे देहाची आसक्ती. एखादा माणूस आहे त्याला जगायला वाटत नाही कारण तो वैतागलेला आहे. तो म्हणतो आत्महत्याच करतो, कशाने तरी मरतोच म्हणले. मग त्याला विचारलं तर मला देह नकोच, मला मरायचं का? त्याच्या ठिकाणी देहाच्या संबंधात द्वेष निर्माण झाला. एकाला आसक्ती आहे दुसऱ्याला द्वेष आहे. पण महात्म्याला जर विचारलं तर तो म्हणतो मला आसक्ती नाही द्वेष नाही, मला जगावं वाटत नाही आणि मरावं सुद्धा वाटत नाही. ही मोठी कमालीची गोष्ट आहे. एका सत्पुरुषानं दिलेलं उत्तर आहे. तुम्हाला जगा वाटतं का मरा वाटतं? त्यानं सांगितलं मला जगायची हौस नाही आणि मरायची घाई नाही. विठ्ठला हे वाक्य चिंतनीय आहेत, विचार करण्यासारखे आहेत. आपल्याला बारकाईने विचार करावा लागेल. जगायची हौस नाही आणि मरायची घाई नाही याचा अर्थ त्याच्याकडे देहाच्या संबंधात आसक्ती नाही आणि द्वेष नाही. आसक्ती द्वेष विरहित असणारी जी शरीराच्या संबंधाची स्थिती आहे ती साधू संतांनी वर्णन करताना सांगितलं बाबा शरीर चांगलं आहे म्हणून उपभोगू नका आणि वाईट आहे म्हणून त्याचा त्याग करू नका. मग काय करावं? एकनाथ महाराज म्हणतात बाबा काही नाही, एक तुम्हाला तंत्र सांगतो, त्याला मध्यभागी उगायचं. शरीर ओखटे ना चांगले ते ओकट नाही चांगलं नाही. मग काय करायचं? काही नाही म्हणले. चांगलंय म्हणून उपभोगायचं नाही आणि वाईट म्हणून टाकायचं नाही, ते मध्यभागी उभा आहे. त्याचा मध्यस्थळ भागायचा आणि त्याला त्या ठिकाणी त्याच्याकडून काम करून घ्यायचं. हे ज्याला साध्य त्याला शरीर त्या ठिकाणी अशा प्रकारचं उत्तम फळ देतं. शरीरा इतकं उत्तम फळ देणारं कोणतीच गोष्ट नाही आपल्या मनुष्य शरीरा इतकी. म्हणून महाराज म्हणतात आज जन्माला आलो आणि त्याचं आज मला काय झालं? फळ मिळालं. बरं फळ मिळालं त्याच्यात एक दोन शब्दाचा अर्थ फक्त सांगून पुढे जातो. जन्मा आलो त्याचे, आम्ही जन्माला आलो त्याचे, आज फळ झाले साचे. आता हे फळ आज मिळालं आणि साचं फळ मिळालं या दोन शब्दाचा विचार थोडासा आपण करू. आज फळ मिळालं म्हणजे यापूर्वी जन्म झाले होते पण यापूर्वी हे फळ मिळालं नाही. यापूर्वी आम्ही आलो गेलो पण आज मात्र हे फळ आम्हाला प्राप्त झालं. याला वर्तमान काळातली स्थिती असं म्हणतात. महाराजांनी वर्तमान काळाची स्थिती वर्णन करताना म्हणतात आज फळ आम्हाला प्राप्त झालं पण ते फळ म्हणजे कोणतं? साचं फळ आहे. साचं म्हणजे खरं. मग खरं आणि खोटे दोन फळं असतात का त्याचा विचार करा. विठ्ठला शास्त्रामध्ये फलाच्या संबंधात विचार करताना असा विचार केलाय की एक फल आहे आणि दुसरं फलाचा भास आहे बर का. त्याला फलाभास म्हणतात. फलभास जो आहे तो मिळाल्यासारखं किंवा असल्यासारखं वाटतं पण फळ प्रत्यक्षात प्राप्त होतं. मृगजळाचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं मृगजळ नुसतं दिसतं, ते पाणी असत नाही. एखाद्या हरणानं जर पाणी आहे म्हणून जे पळायला लागले तर त्याला पाणी कधी प्राप्त होत नाही कारण साचपणा ऐसे दिसतं, फक्त दिसतं ते पण असतच नाही. त्याला फलाचा भास असं म्हणतात. आणि प्रत्यक्षात फळ मिळणं याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं फल म्हणतात. महाराज म्हणतात मला फलाभास नाही
पण फळ मात्र मला प्राप्त झालं. त्याचं कारण असं आहे की आज काय झालेलं आहे, आज कोणती स्थिती झालेली आहे, कशामुळे आता मला हे असं वाटायला लागलं, याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज आपल्याला देतो. तुम्ही सांभाळेले संती अभंगाचं दुसरं चरण आपल्या पुढे चिंतन राहतं. महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला जन्माला आला आहे त्याचं सार्थक वाटतंय, फळ मिळाल्यासारखं वाटतं, पण ते फळ म्हणजे नेमकं काय? आपल्या डोक्यातली फळं वेगळी आहेत. जन्माला आलं म्हणजे सार्थक झालं म्हणजे काय झालं, आपले विचार वेगळे आहेत. आपण भाग्यवान कोणाला समजतो त्याचा विचार करा. आपण म्हणतो भरपूर पैसा मिळाला म्हणजे सार्थक झाला जन्माचा. मुलं बाळा आले असले, प्रपंच चांगला झाला, शेतीवाडी भरपूर घेता आली की जन्माला आले त्याचं सार्थक झालं बरं का, अशी आपल्या सामान्य माणसाची अपेक्षा असणं शक्य आहे. हा सामान्य विचार आहे. पैसा मिळाल्यावर जीवन सार्थकी झालं असं म्हणणारी जी मंडळी आहे त्यांनी हा विचार करावा. जगत जेता सिकंदर जो होता त्यानं जाताना दोन्ही हात बाहेर काढायला सांगितले, असे उलटे ठेवायला सांगितले, आणि त्यानं लिहून ठेवलं होतं की मला निदान माझ्या दोन्ही हाताच्या बाजूला एका बाजूने माझं सैन्य माझ्या स्मशानापर्यंत न्या आणि दुसऱ्या बाजूने माझ्या कोठारात जेवढी संपत्ती आहे तेवढी बरोबर घ्या, तिथून परत का नेणार. दोन हात असे दोन्ही कडी आहेत. प्रेत यात्रा चाललेली आहे, जगावर ज्याने विजय मिळवलेला आहे अशानं आपल्याला बोध दिलाय. ह्या हाताला असणारं सैन्य चतुर्दळ सगळं आहे आणि ह्या हाताला असणारी संपत्ती आहे. हे सगळं मी कमवलं जरी असलं, जगाला जिंकलं जरी असलं, ते इथल्या इथं मी ठेवून चाललो, मला काहीच नेता आलं नाही. मग हे सार्थक आहे का? जर सार्थक असतं तर आपली संपत्ती काहीच नाही. धनवान म्हणलं ना की पुराणाचा आधार घेऊन आपल्याला रावणाला सगळ्यात मोठा धनवान म्हणावं लागतं, नाही का? रावणा इतका श्रीमंत अजून कोणी झालंच नाही. रावणाची श्रीमंती वर्णन करण्यासाठी महाराजांना एक अभंग लिहावं लागतं. तांब्याची घरं किती, पितळेची किती, बरं का,
आणि हे जाऊन द्या, तांब्या पितळाचं मोजमाप करूच नका म्हणलं. जे तुम्हाला फार जवळचं आणि फार मौल्यवान वाटतं त्याला म्हणतात सोनं. त्या सोन्याची घरं त्यांनी वर्णन करताना सांगितलं, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर. नीट ऐका बरं का, किती? 7 कोटी घर शुद्ध कांचनाची, म्हणजे शुद्ध सोन्याची 7 कोटी ज्याची घर आहे, त्याला सोनं किती लागलं असेल याचा विचार जर केला तर आपलं गणित बंद होऊन जाणार. एवढी मोठी श्रीमंती. महाराज म्हणता, सांगा ते कवडी ते कबडी गेली नाही, ते कबडी गेली नाही. मन गांधी संपदा एवढी, सांगाती कबडी गेली नाही, सांगाती कबडी गेली नाही. मोठे विषय आहेत, आपल्याला एवढ्या मर्यादित वेळेत करता येत नाही. पैशाच्या संबंधामध्ये ज्याला जर अभिमान गर्व ताठा असेल त्याने ह्याच्याकडे बघावं. ज्याच्याबरोबर संघात ते कवडी नेली, एक कवडी नेता नाही आली, मग त्याला जीवनाचं सार्थक म्हणावं का? मुलं बाळ भरपूर घरात लोक आहेत, त्याला जीवनाचं सार्थक किंवा फळ साचं मिळालं असं म्हणावं का? महाराज म्हणतात याचा काहीच उपयोग नाही. त्याचं कारण असं की खऱ्या अर्थानं एकच फळ आहे जीवनामध्ये, आणि जे मला मिळालं ते मी सांगतो. तुम्ही संभाळिले संती, संतांनी मला सांभाळलं, संतांची भेट झाली, सत्पुरुषाची भेट झाली, सत्संगती मिळाली, त्याच्या संगतीमध्ये जो आनंद मिळाला, त्याच्या संगतीमध्ये जे ज्ञान प्राप्त झालं, त्याच्यामुळे ती संत मंडळीची कृपा झाली आणि संत मंडळीने मला सांभाळ. खऱ्या अर्थानं सांभाळणारी जी गोष्ट आहे ती संत महात्मे आहेत बरं. बाकी कोणी सांभाळणार नाही. आपल्याला अजून तिथपर्यंत विषयच आपल्याला कळाला नाही, किंबहुना आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आपल्याला बाकीच्या कशावरच भरोसा नाही, आपल्या सगळ्या ह्या बाकीच्या गोष्टीवर भरोसा आहे. खिशामध्ये पैसे भरपूर जर असले आणि एखादा मुंबईला जर गेला तर तो घाबरतच नाही. तो म्हणतो काही वेळ आली नंतर स्पेशल टॅक्सी करून जाऊ, आपल्या खिशामध्ये पैसा आहे. कागदी नोटावर जेवढा भरोसा आहे तेवढा भरोसा कोणावर असला पाहिजे की ज्यानं हे जग निर्माण केलेलं आहे तो माझ्या बरोबर आहे. असा जर भरोसा असेल तर मनुष्य किती निर्भय होईल याचा विचार. संत महात्मे खऱ्या अर्थानं सांभाळतात, याचा अर्थ सांभाळणारी तेवढीच एक व्यक्ती आहे, बाकीचे सगळं कोणी सांभाळू शकत नाही. त्याचं कारण असं की ते पण मर्त्य जीव आहेत आणि आपणही मर्त्य जीव आहे. रानामध्ये दुःखी माणसाला दुःखी मनुष्य भेटला तर एकमेकाला तो सुख देत नाही. रानिया दुःखी भेटले, महाराज म्हणतात. किंवा अजून एक प्रमाण आहे, करिता घायाळाचा संग अंग अंग माखले. डोक्यावर जखम झालेल्या माणसाला उचलून जर दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर त्याच्या आणि त्या खोचेमधून पडणारं जे रक्त आहे ते आपोआपच तुमच्या शर्टावर अंगावर भरणार. अंग अंग माखले. दुःखी माणसाची संगत ही दुःखदायक आहे आणि साधू संतांची संगती जी आहे ती आनंददायक आहे. महाराज म्हणतात या संतांची संगती मिळाली आणि त्यांनी सांभाळलं. याचा अर्थ सांभाळणं म्हणजे काय केलं? आपल्या व्यवहारिक दृष्टीनं नाही, खऱ्या अर्थानं सांभाळणं याला म्हणतात की जीवन जगण्यासाठी ज्या ज्ञानाची आपल्याला गरज आहे ते ज्ञान ज्यांनी दिलं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला आत्मस्वरूपाची स्वस्वरूपाची जाणीव झाली, त्याला खऱ्या अर्थानं सांभाळणं म्हणतात. विठ्ठला म्हणून सांभाळण्याला बरोबरी करताना काही अभंगात उदाहरणं दिली. त्या उदाहरणात सांगताना असं म्हणतात की आपलं नातं त्यांच्याशी कसं आहे तर गाईचं आणि वासराचं जसं नातं असतं तसं साधूचं आणि त्या ठिकाणी सामान्य माणसाचं नातं.
तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तैसे ये ती मज सांभाळीत, नाही का? किंवा गीतेत जरी बघितलं तरी हेच उदाहरण आलेलं आहे. सर्वोपदेशिदो गावो दोघधा गोपाल नंदन, तर पण गायीचंच उदाहरण त्या ठिकाणी दिलंय. गायी आणि वासराचं नातं आहे. ते गायी वासराला सांभाळते, ती दोन अर्थाने सांभाळते. एक, शरीर पुष्ट करते कशानं, दूध पाजून, आणि दुसरं त्याला चाटून, लहान वयातलं असलेलं जे वासरू असेल त्याला चाटून त्याला माशाचा त्रास वगैरे होऊ देत नाही, बाहेरून आहे. तसं संत महात्मा सुद्धा सांभाळतो. कशाने सांभाळतो? ज्ञान देऊन अंतःकरणामधले कामक्रोधादी विकार घालवणं, ही अंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचं सांभाळण्याची दृष्टी आहे. आणि बाह्य दृष्टीनं काळाची झेप त्याच्यावर पडणार नाही, काळाच्या चपेट घातातून तो कसा वाचेल या दृष्टीनं ती सांभाळतात. म्हणून दोन्ही अर्थानं सांभाळलेलं आहे. काय आता महाराजांचं सांभाळणं हा शब्द या ज्ञानाच्या दृष्टीनं, की जे विचार आणि जे ज्ञान आहे ते आपल्याला देण्याच्या दृष्टीनं त्यांना सांभाळलेलं आहे. स्वस्वरूपाची जाणीव झाली की मनुष्य निर्भय होतो. माऊलींच्या पूर्वी अशी स्थिती होते की हे ज्ञान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत होतं. अभंग म्हणतो आपण, पाठ आहे आपला अभंग, आदिनाथ गुरु सकळ, आणि मग त्यांचा शिष्य एक आहे, कोण? मच्छिंद्र दयाचा. ते ज्ञान मच्छिंद्राकडे आलं, मच्छिंद्राने बोध, मग ते गोरक्षाकडे आलं, गोरक्ष ओळला, मग ते गहिनी माताकडे आले, गहिनी प्रसादे ते निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे आलं, आणि मग ते ज्ञान ज्ञानदेवा सारथ सुजविले, किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञान गुढ ज्ञान जे आहे ते मला कोणी दिलं? निवृत्तीने दिले माझ्या हाती. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात हे ज्ञान दिलं. आजपर्यंत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होणार हे जे ज्ञान आहे ते माऊलींनी मात्र क्रांती करून टाकली. त्यांनी एका व्यक्तीला नाही दिलं, सगळ्यांनाच दिलं, ज्या ज्ञानाची जीवन जगण्यासाठी गरज आहे. म्हणून तुम्ही सांभाळलं, ज्ञान प्राप्त करून दिलं, सांभाळलं, आणि त्याचा फायदा काय झाला? भय निरसली खंती. त्या ज्ञानामुळे दोन गोष्टी आपल्याला आणि त्या ठिकाणी प्राप्त झाला. कोणत्या? एक भीती गेली आणि दुसरं म्हणजे खंत गेली. भीती वेगळी आणि खंत वेगळी, बरं का? आणि हे ज्ञानाशिवाय न जाणाऱ्या गोष्टी आहेत. विठ्ठला भय म्हणजे काय? भय म्हणजे भीती. तर आता ही भीती कशी असते? ही भीती अन्याकडून असते, दुसऱ्याकडून भीती असते. आणि खंत जी आहे ती आपल्यालाच असते. थोडासा भय या शब्दाचा विचार केला तर ज्ञानानं भीती कशी नष्ट होते? सगळ्यात मोठी भीती कोणती आहे? आपल्याला सगळ्याला माहिती आहे, मरणाची भीती आहे. भीतीचे व्यक्ती सापेक्षता प्रकार वेगळे असेल, कोण कशाला भीत असेल, कोण कशाला भीत असेल, पण सगळ्यांना एक कॉमन ज्याला म्हणतात ती भीती आहे, त्याचं नाव काय? मरण. मरणाची भीती सगळ्याच्या अंतःकरणात आहे. आणि हे भय जे आहे मरणाचं ते आपल्यालाच नाही तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याला ही भीती आहे. मुंगीपासून त्या ठिकाणी ब्रह्मदेवापर्यंत काळाच्या चपेट घातात सापडलेले सगळे जीव आहे ते त्यालाच फक्त भेटतात. माणसं फक्त मरणाला भेटतात, बाकी कशाला भेट नाही. किती भेटतात? संध्याकाळच्या वेळेला एखाद्या माणसाला मर म्हणलं तरी त्याला सहन होत नाही. ते म्हणतो तिन्ही सांजेच्या वेळेला अभद्र काय बोलायला लागला, नाही का? मी बोलत नाही, माऊली म्हणतात मर हा बोल सुद्धा सहन होत नाही. मर म्हणलं तरी सहन होत नाही, कारण तो मरणाला इतका भीतो बा, दुसऱ्या कशालाच भीत नाही. आताच्या काळात आपण गेल्या 1-2 वर्षाची स्थिती होती, माणसं असे हात जोडायचे, डॉक्टर किती पैसे घ्या पण यातनं मला बाहेर काढा. का बरं? त्याला मरणाची प्रचंड भीती वाटते. मरणाची भीती का वाटते? त्याचं कारण फक्त मरणाच्या संबंधानं असलेलं त्याच्या ठिकाणचं अज्ञान. अज्ञानामुळे त्या ठिकाणी भीती वाटते. मरण कशाला येतं? मरण म्हणजे नेमकं काय आहे आणि त्या ठिकाणी मरणाची स्थिती काय असते याच्या संबंधातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान संत महात्मे देतात. ते म्हणतात, बाबा ऐक, राजा परीक्षितला भगवान श्री शुकाचार्यजी महाराज भागवत सांगताना सांगतात, बाबा ऐक, 7 दिवसात तुझा मृत्यू येणार आहे. पण त्याला लक्षात आलं की बाबा आता येऊ द्या मृत्यू, काय हरकत नाही. मृत्यू म्हणजे काय
हे कळाल्यावर माणसं मरणाला भीत नाहीत, ती भीती जाते. विठ्ठला विठ्ठला, 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 विठ्ठला. मृत्यू म्हणजे काय कळालं पाहिजे. मृत्यू कशाला येतो त्याचा विचार करा. हा विचार अनेक ठिकाणी आलाय बरं का. रामायणामध्ये भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्राने ज्या वेळेला झाडाच्या आडून वालीला बाण मारला आणि वाली खाली पडल्यावर तारा आली आणि तारेनं राम प्रभूला प्रश्न विचारला. म्हणले आपण का राम प्रभू? म्हणले हो. तुम्ही मारलं ना माझ्या नवऱ्याला? म्हणले का मारलं? रामाने त्याची कारण सांगितली. हा आता तई आहे, अन्यायी आहे, अधर्मानं वागणार आहे, असत्यानं वागणार आहे, भावाची पत्नी पळून नेली, त्याचं राज्य हिसकावून घेतलं, त्याने अन्याय केला, अधर्मी आणि तिने अन्यायानं वागणाऱ्याचा नाश करताना कुठली नीती बघावं लागत नाही. अधर्माचा नाश अधर्मानं होतो म्हणून मी झाडाच्या आडून बाण मारला, ह्याला मारलं, मारून टाकलेलं आहे. हा पापी होता, दुराचारी होता. तिनं सगळं ऐकून घेतलं आणि ऐकल्यावर तिनं सांगितलं ठीक आहे, म्हणजे तो पापी दुराचारी होता, त्याच्याशी तुमचं वैर झालेलं होतं, त्याला मारलं, ठीक आहे, पण तुमचं माझं काय वैर आहे का? तारा विचारते भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रला, माझं तुमचं वैर? म्हणजे तुमचं माझं काहीच वैर नाही. जर माझं वैर नाही तर मग मला तुम्ही दुःख का दिलं? म्हणजे तुला मी दुःख दिलं नाही. म्हणलं नाही, मला दुःख झालं त्याचं कारण आता माझा नवरा मेला, मी विधवा झाले आणि हे विधवापणाचं तो वैधव्याचं जे दुःख आहे ते मला तुम्ही का दिलं बरं? माझं तुमचं वैर नसताना सुद्धा, माझं तुमचं वैर नसताना मला जे दुःख दिलं ते दुःख माझं निवारण करा, तुम्ही परमात्मा आहेत. अरे म्हणलं तुला जर वैधव्य नाही द्यायचं म्हणलं तर त्याला उठवा लागेल मारलेला. म्हणजे ते तुम्ही बघ, पण माझं मला दुःख देण्याचं कारण नाही, कारण माझं तुमचं वैर नाही. हा तात्विक युक्तिवाद ज्या वेळेला तिनं मांडला त्यावेळेला भगवान परमात्मा रामप्रभू सांगतात, बाबा तू थांबा, तुला आता तात्विकच उत्तर द्यावं लागेल. तिनं सांगितलं ये इकडं. त्यानं सांगितलं रामप्रभू म्हणतात ये, हे तुझा नवरा आहे ना? हा, मग असं कर, हा तुझा नवरा, या देहाला तू नवरा म्हणते का आत्म्याला म्हणते हे अगोदर ठरव. जर या देहाला नवरा म्हणत असेल, पती म्हणत असेल, तर हे इथंच पडलेलं ह्याला वाजत गाजत घेऊन गेलं तरी चालेल, माझं काय हरकत नाही, घेऊन जा. हा देह म्हणजे तुझा नवरा आहे का? पती तुझा जर हा असेल तर हा इथं पडलेला आहे, घेऊन जा वाजत गाजत, काही हरकत नाही. आणि हा देह म्हणजे जर नवरा नाही, आत्मा म्हणजे जर नवरा असेल तर तो कशानच मरत नाही. त्यामुळे तुला देह घ्यायचा प्रश्न येणारच नाही. हा तात्विक प्रश्न आहे. विठ्ठला हे ज्ञान जे देतात त्याला संत महात्मे म्हणतात. मृत्यू कशाला येतो याचं, मृत्यूचं यथार्थ ज्ञान जे देतात त्या ज्ञानानंतर भय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात भय निरसली खंती, भीतीच निघून जाते. म्हणून महात्मे मृत्यूला कधी भीत नाही, मृत्यू त्यांना भेटतो. विशेष गोष्ट, जो साधक आहे मृत्यूला भेटच नाही, तो स्वागत करतो मृत्यूचं. ज्याला खऱ्या अर्थानं परमार्थ कळालाय तो मृत्यूला भीतच नाही. तर म्हणून तर मृत्यूचं काय भीचं कारणच आहे, काळ त्याला विनंती करून त्याच्या घरात उभा राहतो. महाराज म्हणतात काळ आमच्या घरी येतो आणि काळ असा काय राहतो आमच्या घरामध्ये गुलामासारखं. तुका या घरी राबत असे तो तुकाराम महाराजांच्या घरात राबतो. सगळ्या माणसाला काळ जरी त्रास देत असला तरी साधू संतांना, साधकांना, भक्तांना काळ त्रास देतोच नाही. जगा काळ काय, पण साधू संतांना भीती नाही. आणि जो संतांच्या सानिध्यात गेलं त्याला सुद्धा काळाची भीती राहत नाही. म्हणून बघा एकच निर्भय आणि व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे संतांच्या सानिध्यात आणि झालेला त्या ठिकाणी साधक अवस्थेमध्ये निर्भयता आहे, आनंद आहे, निर्भर. निर्भर या शब्दाचा अर्थ भीतीच नाही, त्याला कशाची भीती नसतं. हे परमार्थाच्या फळाचं द्योतक आहे, लक्षात ठेवा. त्याला भीती वाटत नाही. ज्याला परमार्थ खरा कळालाय तेव्हा कशालाच भीत नाही. कारण सगळ्यात एक भीती आहे ती त्याची नष्ट झालेली आहे, तो मरणाला भेटच नाही. म्हणून बघा साधू संतांच्या जीवनात कितीतरी आपण वेळा हे गमतीनं प्रसंग ऐकले आहेत. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची प्रेत यात्रा चालली. सदा नाम घोष करो हरि कथा, सदाची
नाथबाबांची प्रेत यात्रा निघाली. निघाल्यावर एक असं म्हणतात कोणीतरी एक महिला आहे ती आपल्या मुलीला पहिल्यांदाच सासरी हलवताना आलेली आणि समोरून ते प्रेत येताना बघितलं. माणसं शकून अपशकुनाला मानणारी असल्यामुळं तिला वाईट एवढं वाटलं मनातनं आणि तिच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, अरे 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 कोण आहे कुणाला माहिती. म्हणले याला आजच बरं मरायला सुचलं. म्हणले माझी मुलगी पहिल्यांदा नांदायला जाते आणि हे पहिल्यांदाच मला अशुभ आलेलं आहे. साधू संतांना काय बा तिथं ऐकायला गेलं नाथबाबांना बांधलेल्या अवस्थेत. बाबांनी त्या ठिकाणी तटा दोर तुटले आणि तिथं वर बसले. तिच्या हे वाचतंय काय म्हणून ते खांदेकराने बघितल्यावर हे तर उठून बसलेले तिच्यावर. ते खाली ठेवलं. विचारलं म्हणजे बाबा गेले होते ना तुम्ही. म्हणले हो. मग असं काय झालं. काय नाही म्हणलं ती म्हातारी दिसते का. म्हणलं हो. ती असं म्हणाली की बा ह्याला आजच बरं मरायला सुचलं बा माझी पोरगी पहिल्यांदा नांदायला चालली मला अपशकून झाला. इतके दिवस परमार्थ केलाय चांगलं वागलं कुणाला दुःख देऊन जायची माझी इच्छा नाही. म्हणजे नंतर कधीतरी सवडीनं जाईन ना मी काय हरकत नाही. म्हणजे चला घरी. आणि टायका बरं का प्रसंग हे तुमच्या माझ्या जीवनात घडत नाही का घडतंय. आपल्यालाही वाटतं असं की असं काहीतरी व्हावं. होत नाही दादा. कधी होईल तितका अधिकार प्राप्त झाला तर. बाबा उठून सगळ्यांच्या सहित परत गेले. परत भरपूर जगाला ते आनंदाने त्या ठिकाणी राहिले. असं म्हणतात की परत मृत्यू आला लोकांना बोलवायला लागल्यावर ते म्हणले खात्री करा बरं का नक्की झालंय का बा. नाही का मागच्या सारखं होऊ नये. नाही म्हणले आता नाही काय. सगळं बांधाबांधी झाली. उचललं सगळं. खांदेकरी खांदा घेऊन चालता चालता रस्त्यात एकमेकाला कुचबा द्यायला लागले. काय महात्मा काय माणसाची गर्दी आणि काही असलं तरी म्हणले शेवटी आमच्या खांद्यावर जावं लागलं का नाही. म्हणले आम्हीच त्याला पोचवणार. त्याच्या मनातला अंतकरणातला विचार साधू संत किंवा देवस्थान आणि जाणतात कारण ते मनकवडी असतात. असा विचार एकमेकाला बोलत असताना ते बोलणं संवाद ऐकायला गेला आणि पुन्हा जे व्हायचं तेच झालं. पुन्हा उठून बसले. म्हणजे ठेवा खाली. म्हणजे आता काय झालं काय नाही. म्हणले यांचा अहंकार जो आहे तो अहंकार ठेवून मला जाणं बरं वाटत नाही त्याच्यासाठी तर मी आलो. याला काय म्हणायचं महाराज. मृत्यू ज्यांच्या अंकित आहे मृत्यूला जी भीत नाही ती साधू संत मंडळीत. आणि आपल्याला तेवढी निर्भयता परमार्थात आल्यावर व्हायला पाहिजे. मरणाची भीती ज्याच्या अंतकरणात निघून गेली त्याला खऱ्या अर्थानं परमार्थ कळाला. तो भीतच नाही बा. तो स्वागत करतो. एखाद्या गावाला जाण्यासाठी बॅग भरून पुढच्या पडवीला ठेवतो ना माणूस तितकी तयारी मरणाच्या संबंधात चालली पाहिजे. आला ना काळ चल काय हरकत नाही निघा झाली तयारी आपली. त्याचं कारण असं की त्याला माहिती आहे मृत्यू म्हणजे नेमकं काय. आणि हे मृत्यू म्हणजे नेमकं काय जे सांगतात शिकवतात सांभाळतात त्याला संत म्हणतात. महाराज म्हणतात भय निरसलं आणि खंत सुद्धा निरसली. खंत म्हणजे काय असतंय. खंत म्हणजे आहे हे दुसऱ्याकडून होत नाही आपल्याकडूनच होते. आपल्या जवळ जे आहे ते विसरायचं आणि जे आपल्याला मिळालं नाही त्याच्याबद्दल दुःख करायचं त्याला साध्या सोप्या भाषेत खंत म्हणतात. विठाला ही खंत सगळ्यात आहे तुमच्या माझ्या. बघा तुम्ही आपल्या जवळ जे नाही ना आणि शेजाऱ्याकडे जे आहे ना त्याच्याकडे बघून त्याला वाईटच वाटतं सारखं. म्हणजे ही वस्तू आपल्याकडे नाही पण ती नाही ते बघू नका. तुमच्याकडे किती येते जे बघा. आपल्याकडे सगळं आहे ते विसरलं. हे खंत तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे असते असं नाही. ती इंद्राला पण होती. इंद्रचंद्रादी देवाला पण होती. आणि रावणासारख्या मोठ्या महात्म्याला सुद्धा ज्यानं फार वेद पाठ केले असा जो ज्ञानी असून सुद्धा त्याला सुद्धा होती. का नव्हती. खंत होतीच ना. काय खंत होते. अहिल्या वश होत नाही इंद्राची खंत. आणि सीता जरी मी पळून आणली तरी ती मला त्या ठिकाणी वश होत नाही ही रावणाची खंत. इतक्या बायका असून सुद्धा खंत आहेच ना. त्याचं कारण का ही खंत याचा अर्थ असा की अंतःकरणामध्ये जी नाही त्याचा सतत दुःख करीत बसणं. आणि तिथं खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनामध्ये दुःखाला सुरुवात होते. म्हणून हे घालवणारी जी गोष्ट आहे महाराज म्हणतात की ज्याला हे कळालं त्याला खऱ्या अर्थानं संत कृपा झाली की आहे त्याच्यात समाधान मानण्याची जी स्थिती आहे ती साधू संत शिकवतात. संतांना शिकवलेली ही स्थिती की आहे ते पुष्कळ आहे भरपूर आहे. बघा तुम्ही आपल्या जीवनात जे मिळालंय त्याचा आपण अभ्यासच केला नाही. जे फार दिलं महाराज जे आहे त्याच्यात त्याला सम्यक दृष्टिकोन असं म्हणतात. आणि तो सम्यक दृष्टिकोन संत महात्मे शिकवत असल्या कारणानं
एका ठिकाणी एक गोष्ट अशी आलेली आहे की आहे त्याच्यात समाधान कसं मानावं. कदाचित यापूर्वी आपण ही गोष्ट ऐकली असावी, पण ती पुढे आलेली वेदांताच्या गोष्टी नावाचे एक पुस्तक आहे, त्याच्यात ही गोष्ट आलेली आहे. ती गोष्ट अशी होती की एका माणसाचा 1,00,000 रुपयाचा घोडा दाराच्या बाहेर बांधलेला होता आणि तो रात्रीच्या वेळेला चोरून नेला चोरांनी. दुसऱ्या दिवशी शेजारी पाजारी गोळा झाले, त्यांना खऱ्या अर्थाने दुःख झालं होतं असं नाही, पण सांत्वन करण्यासाठी आल्यावर ते चेहरा पाडून म्हणायला लागले, बा तुमच्यासारख्याच असं व्हायला नव्हतं पाहिजे, फार दुःखाची गोष्ट आहे, 1,00,000 रुपयाचा घोडा आहे, तो गेला. त्यांनी दुःख करायला शेजाऱ्यांना सुरुवात केली, पण ज्याचा घोडा गेलेला आहे तो भिंतीला बसून हसत होता यांच्याकडे बघून. त्यातल्या माणसाने शंका काढली, आपण दुःख करतो आणि तो हसतो, ज्याचा घोडा गेलाय त्याला दुःख नाही झालं का, विचारा म्हणजे त्यांना. हा म्हणले आम्ही दुःख करतो आणि तुम्ही हसताय तुमचा घोडा चोरीला जाऊन सुद्धा. का बरं, काय हसायचं कारण आहे, तुम्हाला दुःख नाही झालं का. त्यांना सांगितलं मला अजिबात दुःख नाही झालं. कारण विचारलं का बरं, तुम्हाला का दुःख झालं नाही, तुमचा घोडा 1,00,000 रुपयाचा चोरी गेला, आम्ही हळहळ करतो, पण तुम्हाला दुःख का झालं नाही. त्यानं दिलेलं उत्तर नीट लक्षात ठेवण्यासारखं आहे. तो म्हणतो घोडा अशा वेळेला चोरी गेला की ज्या वेळेला मी त्याच्यावर बसलेलो नव्हतो, माझ्या सहित चोरी गेला असता तर काय केलं असतं. विठाला हा जो दृष्टिकोन आहे तो संत वाङ्मय आपल्याकडे जीवनाकडे बघायसाठी देतं की बाबा तुझ्याकडे आहे तेच पुष्कळ आहे, एवढं देवानं दिलेलं आहे पुष्कळ आहे, त्याच्यात समाधान माना. आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानलं तर दुःख वाटतच नाही. आणि म्हणून याला म्हणतात खंत. ही खंत जाते कशानं, संत शिकवतात त्याच्यामुळे. भय निरसली खंती, भीती गेली, खंतही गेली, आणि हे सगळं गेल्यामुळे महाराज म्हणतात आता काही नाही, आता जीवनामध्ये कृत कृत झालो, कृत कृत झालो, तिसऱ्या चरणाचा थोडासा विचार आपल्याकडे. महाराज म्हणजे जन्माला आलेलं सार्थक झालेलं आहे, साचं आणि खरं फळ मला मिळालं, आणि ते फळ कोणतं आहे की भय आणि खंत निरसलेली आहे, संतांनी माझा सांभाळ केलेला आहे, आणि म्हणून आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हे पूर्ण उद्गार आहेत बरं का. प्रपंचामध्ये पूर्ण उद्गार काढणारा मनुष्य असू शकत नाही का. बघा आहे, मला सांगा, एखाद्याला विचारलं कसं काय झालं का सगळं, ती म्हणतो नाही आता एवढं झालं ना मग मरायला मोकळा झालो बा, नाही का, एवढं केलं ना एवढं राहिलेलं आहे. कृतकृत्यता ज्याला म्हणतात ती प्रपंचात होत नसते, कृतकृत्यता परमार्थात होते. परमार्थात परिपूर्ण अवस्थेची स्थिती आहे. अर्जुनानं ज्या वेळेला रणांगणात आल्यावर समोर आपले नातेवाईक बघितले आणि हातातलं धनुष्यबाण खाली टाकून तो अधमुख होऊन त्या ठिकाणी रडू लागला, शोक करू लागला. अज्ञानानं शोक होता,
स्वतःच्या देहाला अर्जुन म्हणतो आणि परदेहाला तो स्वजन म्हणतो. सुदेहा नाम अर्जुन परदेहा नाम सुजन, परदेह देहाचे स्वजन आहेत. हे दुःखाचं कारण होतं. अज्ञान हे दुःखाचं मूळ होतं. शोकमोह निर्माण झाले होते अज्ञानानं. भगवंतानं विचार केला. कृष्ण त्याला विचार करून बघतो. त्याच्याकडे 4 व्यवहाराच्या गोष्टी सांगितल्या. बाबा नको शोक करू, युद्धाला चल. पण त्यानं ऐकलं नाही. म्हणून दुसऱ्या अध्यायाला ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला 11व्या श्लोकापासून त्याने बोलायला सुरुवात केली. गतासून च नानुशोचंती पंडिता. गेलेल्याचा आणि राहिलेल्याचा पंडित माणूस शोक करीत नाही. नको शोक करू सांगायला सुरुवात केली आणि 700 श्लोकाची गीता सांगितली. अर्जुनाच्या अंतःकरणातला शोक मोह नष्ट होण्यासाठी. हे ज्ञान ज्या वेळेला अर्जुनाला प्राप्त झालं त्यावेळेला त्याला परिपूर्ण अवस्था झाली. देवानं विचारलं, सांग हे ज्ञान तुला भावा गेलं का, तुला त्याचा फायदा झाला का? त्यावेळेला अर्जुनाचं दिलेलं उद्गार म्हणजे केलेले उद्गार म्हणजे ते पूर्ण उद्गार आहेत त्याला. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे अर्जुनाची पूर्ण समाधानाचे उद्गार कोणते आहेत? नष्टो मोहान स्मृतिर्लब्धान. आता माझा मोह नष्ट झाला, स्मृती प्राप्त झाली. करिष्ये वचनं तव. आता तू सांगशील ते मी करतो. याला म्हणतात पूर्ण उद्गार. तसंच हे पूर्ण उद्गार आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, कृतकृत्यता झाली. आता काहीच नाही जीवनात, काहीच करायचं नाही. काय काय माणसं तोंडापुरते म्हणतात, बाबा महाराज काहीच राहिलं नाही आम्हाला. मुलं बाळ सर्व्हिसला आहे, घरदार बांधली आहे, शेतीचा विकास केला, पैसे बिशे भरपूर आहेत. मग आता काय राहिलं म्हणजे काहीच राहिलं नाही. म्हणजे एक राहिलं ना ते म्हणजे मरायचं राहिलं, दुसरं काय राहिलं नाही का? असा तोंडाने म्हणत असला तरी पूर्ण त्या ठिकाणी स्वतंत्र अशा प्रकारचे समाधानकारक कृतकृत्यता जी आहे ती फक्त परमार्थात होते. परमार्थात कृतकृत्य मनुष्य होतं. इच्छा केली ते पावलं, कृतकृत्य होतं. याचा अर्थ संत भेटीमध्ये दुसरं आणि काहीच मिळवायचं राहत नाही. संत भेट ही आहे की ते सगळंच मिळवून देत. देवाची भेट कदाचित काही गोष्टी मिळवून देत नाही. देव जेवढ्या कारणापुरता दे तेवढंच देतो. पण संत महात्मा जो आहे तो तुम्हाला जे जे पाहिजे ते त्यांना मागावं लागत नाही, ते आपोआप देतात. देवाला जर आपण मागितलं ज्ञान द्या तर देव म्हणतो या अवस्थेत मला ज्ञान देता येत नाही म्हणून तर मी संत रूपाने जन्माला आलो. देव ज्ञान देतो पण सर्वेशान दिलं नाही. त्याने एकालाच दिलं. अर्जुनाला ज्ञान दिलं, उद्धवाला ज्ञान दिलं. पण साधू संतांची स्थिती अशी की ते सगळ्यांसाठी मुक्त कंठाने ज्या वेळेला ज्ञान देतात ती कृतकृत्य अवस्था आहे. महाराज म्हणतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आम्ही कृतकृत्य अवस्थेला आलेलो आहे. इच्छा जी जी केलेली आहे ती आमची पूर्ण झालेली आहे. मग इच्छा ही कोणती होती? ती इच्छा तुमच्या माझ्यासारखी नाही. आपल्या इच्छेला बांध नाही, आपल्या इच्छेला मर्यादा नाही, आपल्या इच्छा थांबत नाही. प्रपंचात अनेक इच्छा असतात आणि परमार्थात एकच इच्छा असते. परमार्थात काय आहे? साधू संतांच्या कृपेनंतर भगवत कृपा व्हावी एवढीच इच्छा परमार्थात असते. दुसरी इच्छा काय असते? पण प्रपंचामध्ये इच्छा इतकी आहेत की एक पूर्ण झाली की आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे. म्हणून एका ठिकाणी वाक्य आहे की कामाच्या अपूर्णतेमध्ये जरी क्रोध असला तरी कामाच्या पूर्ततेमध्ये लोभ आहे. एक इच्छा पूर्ण झाली की पुढचा लोभ वाढत जातो. आणि म्हणून महाराज म्हणतात ही आमच्याकडे ते शिल्लक राहिलं नाही, पुढे काहीच नाही आता. हो, म्हणून तुका म्हणे आता उरलो कारापुरता. आता फक्त काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही म्हणून त्याला काम नाही झालो पाही रिकामा. आता कुठली स्थिती नाही की बाबा आता आम्हाला हे करायचं राहिले, कारण कृतकृत्यता झालेली आहे. ही कृतकृत्यता संतांच्या जीवनातली जी आहे ती संत महात्मे त्यांना जी प्राप्त झालेली आहे ती आपल्याला देतात त्या विचारानं. आणि असं असावं कोणतं की प्रत्यक्षात माणूस बसूनच शांत होत असं नाही. एका जागेवर बसला म्हणजे माणूस शांत बसलाय असा अर्थ नाही. त्याला खऱ्या अर्थानं कृत शांत व्हायला लागेल, त्याचे चित्त शांत व्हावं लागेल, मन शांत व्हावं लागेल. आणि ते सगळं संतांच्या ज्ञानानं होतं. म्हणून महाराज म्हणतात आता काहीच भीती नाही. जी भीती होती सगळ्यांना, जो काळाची भीती आहे ती सुद्धा आम्हाला आणि आमच्यावर बळ करू शकत नाही. ही गोष्ट महाराज आपल्याला अभंगाच्या आणि शेवटच्या चरणामध्ये करुणा शक्य फळ
आता करुणा शके तुम्ही करुणा सके भजनी रसली भया भया निराली भया निराली गाली भया निराली गाली भाया निराली रसली भजनी रसली शेवटचं चरण आहे. शेवटचं चरण असलं की मग माणसामध्ये आता कीर्तन संपल, तसं काय सांगता येत नाही. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात असं म्हणतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. ज्ञानाच्या नंतरची ज्ञानोत्तर अवस्था जी आहे त्याच्यावर काळ बळ करू शकत नाही. महाराज म्हणतात तीच अवस्था संतांच्या मुळे मला प्राप्त झाल्यामुळे हे फळ मला मिळालं. सामान्य माणसाच्या फलाची अपेक्षा वेगळी, संतांची अपेक्षा वेगळी आहे. तुकाराम महाराज म्हणतात काळ आमच्यावर बळ करू शकत नाही.
का करत नाही त्याचं कारण असं आहे, मुळातच आपल्या पूर्ण वाङ्मयामध्ये एक गोष्ट सांगितली की जो नामस्मरण करतो त्याची सत्ता एवढी मोठी आहे की तो यमावर सुद्धा सत्ता करतो. आता तेवढ्या तत्परतेनं आणि तेवढ्या मनातनं भाविक दृष्टीनं झालं पाहिजे, तितका अधिकार निर्माण झाला पाहिजे, ती गोष्ट नक्कीच आहे. आपल्याकडे एक प्रसिद्ध अभंग आहे, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही ते सत्ता, किंवा नका जाऊ तया गावा नामधारकाचे शिवा. यमधर्म जो आहे तो सगळ्यांना सांगतो की तिकडे जाऊ नका बरं का, जो नामस्मरण घेतो त्यांच्या, कारण त्यांच्यावर आपली सत्ता नाही. कितीतरी प्रमाण आणि कितीतरी उदाहरण. अजामाळासारखा भ्रष्ट झालेला सुद्धा मुलाच्या निमित्तानं ज्या वेळेला नारायण नारायण अशी हाका मारतो त्यावेळेला यमदूताला विष्णुदूत पळून लावतात आणि त्यांना सांगतात बा तुमची इथं सत्ता नाही का. नामधारक, नामधारकाची सत्ता मोठी आहे आणि म्हणून महाराज म्हणतात काळ आमच्यावर बळ करीत नाही. एक फक्त गोष्ट सांगतो, आपली सगळी सेवा समाप्त करतो, ते पण दृष्टांत या दृष्टीनं महत्वाचं आहे. म्हणून साधू संतावर काळ सत्ता गाजवत नाही, उलट साधू संत काळावर सत्ता कशी गाजवतात या संबंधात माऊलींच्या जीवनातलं दृष्टांत सांगताना असं म्हणतात, एक दिवस ज्ञानराज माऊली, निवृत्तीनाथ दादा, सुपान काकाने मुक्ताबाई बसली असताना काळ आला. काळ आल्याबरोबर निवृत्तीनाथ दादाने त्याच्याकडे बघितलं आणि दादांच्या लक्षात आलं की आता हा काळ आलेला आहे, माऊलींचा या मृत्यूलोकातले जे वास्तव्य आहे ते संपायच्या वेतात आहे. दादांनी 2 बोटं केले निवृत्तीनाथ दादाने त्या काळाला. तर 2 बोटं बघितल्याबरोबर त्यांना असं जाणलं की 2 वर्ष निवृत्तीनाथ दादांना ज्ञानराज माऊलींचा सहवास पाहिजे, चला परत. खाली बघून निघून गेला. पुन्हा 2 वर्षांनी आला. त्या 2 वर्षांनी आल्याबरोबर सोपान काकाने पुन्हा 2 बोटं दाखवली. त्याला वाटलं आता सोपान काकाला 2 वर्ष देऊ, चला परत गेला. पुन्हा 2 वर्षांनी आला. आता मात्र मुक्ताबाईने 2 बोटं वर करून दाखवली आणि मुक्ताबाईने 2 बोटं दाखवल्याबरोबर तो परत चालला की मुक्ताबाईने आता त्याला तसं जाऊ दिलं नाही. म्हणजे इकडे दादांनी 2 बोटं दाखवली होती त्यावेळेला 2 वर्षांना परत आला. सुपान काकानं 2 बोटं दाखवली त्यावेळेला 2 वर्षांना परत आला. आता मी 2 बोटं दाखवल्यावर 2 वर्षांना तू परत येणार आहेस का. याचा अर्थ या 2 बोटाची तुला अर्थ कळाला नाही. हे 2 बोटं दाखवले याचा अर्थ असा 2 वर्ष नाही. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत ना तोपर्यंत तुम्ही इकडे यायचं नाही. सत्ता नाही तुमची, आमची सत्ता तुमच्यावर आहे, तुमची सत्ता आमच्यावर नाही. म्हणून तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, आता बळ करू शकत नाही. कारण इतकी शक्ती जी आहे ती नामस्मरणादी आणि ज्ञानोत्तर भक्तीमध्ये ज्ञान प्राप्त झाल्यावर तयार होते. म्हणून साधूची संगती महत्वाची असल्या कारणानं तुकाराम महाराज आपल्याला आलेला साधूच्या संगतीचा अनुभव जो आहे तो तुमच्या माझ्या पुढे ठेवतात. ते म्हणतात जन्माला आलो त्याचं फळ प्राप्त झालं आणि खरं फळ मिळालं, भय गेलं सने त्या ठिकाणची खंत गेली. एवढंच नाही तर कृतकृत्य अवस्था प्राप्त झाली, ज्या ज्या इच्छा केल्या त्या पूर्ण झाल्या. एवढंच नाही तर आम्हाला काळ सुद्धा आमच्यावर बळ करत नाही, आम्ही काळावर बळ करतो. असं जीवन ज्याला प्राप्त झालं त्याला खऱ्या अर्थानं जीवन असं म्हणतात. याच्या सांगितलं या पद्धतीनं तुम्हाला मला जीवन प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर सत्संगती करावी, परमार्थ करावा, नामस्मरण करावं, संत वाङ्मयांचं वाचन करावं आणि आपली दृष्टी जी आहे ती सम्यक दृष्टिकोन तयार करण्यासाठी विचाराच्या आधारानं ती दृष्टी तयार करता येते. म्हणून साधू संतांच्या संगतीत वाङ्मयात राहणं महत्वाचं असल्या कारणानं जो संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांना अनुभव आला तो अनुभव या अभंगात सांगितल्यामुळे त्याचं अनुकरण करून पुढचं जीवन जगणं याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अशा प्रकारचं ऐकणं म्हणतात. नाही तर आपलं ऐकणं काहीच उपयोगाचं नाही. ऐकलं म्हणजे काय की काय नाही. काही लोक असं म्हणतात की काय नाही, नुसतं झटकून आपले कपडे मोकळे झाले की झडझडून वाहिला आणि निघाला बाहेर मंडपाचे. कारण ते इथले विचार इथं सोडून काही बघा रस्त्यानं जाताना जर 2-4 माणसं एकमेकात चर्चा करायला लागले तर नवीन कीर्तनाला येणारा जो आहे ना तो जुन्या कीर्तन ऐकणाऱ्या माणसाला विचारतो. तो म्हणतो अरे चांगलं सांगितलं बरं का महाराजांनी, ऐकायला पाहिजे बरं, आपल्याला सगळं त्यात काहीतरी बदल घडावा लागेल. पण अनेक कीर्तन ऐकलेला जुना जो माणूस असतो तो म्हणतो तू बस, तू आजच कीर्तन आलाय तुला कळत नाही. म्हणजे का हो काय ना म्हणले त्यांचं सांगणं काम आहे, आपलं ऐकणं काम आहे, बदल करणं कुणाचं काम नाही. म्हणून ही कीर्तनाची अशी पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. कीर्तनाच्या मध्ये
कीर्तन हे हास्यासाठी किंवा मनोरंजनासाठी विषय नसून तो आपल्या आत्मोद्धाराचा एक मार्ग आहे. केवळ परमार्थ नावाची गोष्ट शिकायची असं नाही, तर जीवन कसं जगावं हे ज्या विचाराने कळतं ते विचार म्हणजे संत महात्म्याचे. आणि म्हणून ते संत महात्म्याचे विचार आहे ते आपल्या अंतःकरणात आणण्यासाठी आजचा हा प्रसंग आहे. ज्यांच्या निमित्ताने आहे, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांनी ही सेवा आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या पुण्याईनी घडून ही सगळी जी गोष्ट आहे ती त्यांच्या चरणावर समर्पित होते. त्याचं कारण त्यांच्या दाता याला म्हणावं की नारायणाचं स्मरण करून जो देतो त्याला खऱ्या अर्थानं दाता म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी या अभंगाचा धावता भावार्थ झालेला आहे असं समजून त्या ठिकाणी सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करावं.